नमस्कार, हाय फ्रेंड्स, दिस इज ईशान मोरे, यू आर वाचिंग नो आइडिया सर्च। वेलकम टू द चैनल। सो फ्रेंड्स, काफ़ी टाइम बाद ये वीडियो मैं शूट कर रहा हूँ। मेरे ख्याल से मैंने लास्ट टाइम आपको प्रॉमिस किया था राजस्थान का ट्रिप के टाइम पे, जब मैं स्कूल के साथ गया था राजस्थान ट्रिप में, तब मैंने शायद आपको प्रॉमिस किया था कि मैं राजस्थान की ट्रिप की जो वीडियोस हैं मैं ज़रूर अपलोड करूँगा। तो हाँ, वो अंडर प्रोडक्शन है, तो बहुत जल्द आपको राजस्थान के वीडियो भी मिल जाएंगे। आज का वीडियो राजस्थान ट्रिप से रिलेटेड नहीं है, ना ही बाल सप्ताह से रिलेटेड है। तो काफ़ी सारे स्टूडेंट जो मुझे राजस्थान ट्रिप में मेरे साथ थे और जो स्टूडेंट राजस्थान ट्रिप में नहीं भी थे, वो सारे के सारे पूछ रहे थे कि सर ये बाल सप्ताह की वीडियो कब अपलोड होगे। तो ज़रूर अपलोड होगी, थोड़ा सा वेट करिए, क्योंकि राजस्थान का ट्रिप है वो मैं सोच रहा था कि पहले राजस्थान ट्रिप की वीडियोस आपको शेयर कर दूँ, उसके बाद बाल सप्ताह की वीडियोस अपलोड कर दूँ। और ये वीडियो किस लिए, तो बेसिकली ये मैं राजस्थान के ट्रिप से आने के बाद मेरे सिस्टम पे काम कर रहा था, उसे बना रहा था। और जैसे कि मैंने लास्ट टाइम भी कहा था कि मेरे पास बहुत सारे हार्ड डिस्क है, ऑलमोस्ट 10-12 हार्ड डिस्क है, तो मुझे भी नहीं पता कौन से हार्ड डिस्क में क्या डेटा है। तो थोड़ा सा इसी में मेंटेनेंस कर रहा था, तभी मुझे एक हार्ड डिस्क में एक बहुत ही पुराना डेटा मिला, ऑलमोस्ट 3-4 साल पुराना डेटा था। और लिटरली मैं मतलब उसे ढूंढ भी रहा था, मुझे तो लगा कि पता नहीं कहाँ गायब हो गया वो डेटा, और बस पता नहीं कैसे, लेकिन मुझे वो डेटा कहीं मिल गया और मैं बहुत खुश हुआ। बोला ये डेटा सच्ची में मतलब इट्स अ गोल्ड, कि मैं मतलब इसको संभाल के रखा था। और ये जो मैं कलेक्शन करने का जो मेरी हॉबी है, मतलब जब से मैं स्कूल टाइम में फ़ोटोग्राफ्स निकालता था स्कूल में आके, बहुत पहले की जब मैं फेसबुक पेज हैंडल करता था स्कूल का, तेरेज़ा हाई स्कूल का, तो वहाँ पे मैं बहुत सारे इमेजेस फ़ोटोग्राफ्स खींचता था और वो फेसबुक पे अपलोड करता था। लेकिन ये जो इवेंट है, इस इवेंट के फ़ोटोग्राफ्स मैंने फेसबुक पे अभी तक अपलोड नहीं किए। हाँ, शायद नहीं अपलोड किए मैंने अभी तक। और मैडम ने मुझे वो टाइम पे काफ़ी बार पूछा भी कि कहाँ गए वो फ़ोटोग्राफ्स। तो नॉट ओनली फ़ोटोग्राफ्स बट मुझे इस इवेंट के वीडियोज़ भी मिले। ये वीडियोस मैंने शूट नहीं किए, जब मैं इस फंक्शन में था तभी अपने ही स्कूल के एक स्टूडेंट ने वीडियो शूट किए थे, तो मैंने उनसे भी वो वीडियोस लिए थे कि हाँ मैं अपलोड करूँगा, उन्हें कहा था, तो उन्होंने मुझे वीडियो दिए थे। तो अभी पता नहीं उनको भी याद है कि नहीं, लेकिन अगर ये वीडियो वो देख रहे हैं तो डेफिनेटली उनको याद आएगा कि हाँ ये वीडियो उन्होंने मुझे दिया था अपलोड करने के लिए। और सच्ची में आज अगर वो ये वीडियो देख रहे होंगे तो वो बहुत खुश होंगे कि चलो उनकी उस टाइम की मेहनत और उन्होंने उस टाइम पे जो डिसीजन लिया कि ये वीडियो चलो मैं शशांक को देता हूँ और वो अपलोड करेगा, और आज ये YouTube का इतना सही प्लेटफॉर्म हमें मिला है कि आप पूछिए मत। बेसिकली मैं ज़्यादा क्या बोलूँ इस इवेंट के बारे में, मतलब इतना इमोशनल ये इवेंट था और बहुत सारी चीज़ें थी। लेकिन वो टाइम पे मैं ये नहीं सोचता था कि वीडियो शूट करूँ अपलोड करूँ, क्योंकि वो टाइम पे मैं फेसबुक काफ़ी अच्छे से हैंडल कर रहा था, तो यूट्यूब का इतना ध्यान नहीं आया। वो टाइम पे फोटोग्राफ बहुत पॉपुलर थे और वो टाइम पे जियो भी तो नहीं आया था। कि जब से ये जियो आया है तब से यूट्यूब का क्रेज़ बहुत बढ़ गया है, और स्टूडेंट्स की जो हमारे स्कूल के जो स्टूडेंट्स हैं उनकी ख्वाहिश भी बहुत बढ़ गई है कि सर हमारे सिर्फ हमें इमेजेस नहीं चाहिए, अभी हमको हमारे वीडियोस चाहिए। ठीक है, तो आजकल का ज़माना है, ट्रेंडिंग सेक्शन है, तो फिर मैंने भी कहा ठीक है भाई, मेरी भी हॉबी थी वैसे भी, और जो मैं जॉब करता हूँ वो टोटली बोलते ना मीडिया और क्रिएटिविटी से टोटली ऑपोजिट साइड की है। तो बस मैं ये सब करता हूँ, तो एक मेरी हॉबी भी इसमें हो जाती है कि चलो ऑफिस से आने के बाद अगर ये मैं जिस चीज़ में मुझे पसंद है, जो चीज़ मुझे पसंद है उसी चीज़ में मैं घूमते फिरते रहता हूँ, तो मुझे अच्छा भी लगता है। तो इस वीडियो का थंबनेल देख के आपको पता ही चल गया होगा कि मैं इस वीडियो के बारे में बात कर रहा हूँ। ये वीडियो हमारे स्कूल के टीचर, प्रिंसिपल मैडम, अपने सिसिलिया मैडम और पाकी टीचर, इन दोनों के सेंड ऑफ का वीडियो है ये। तो डेफिनेटली वो जितना भी वीडियो है या जो भी मुझे वहाँ से जैसे भी मिला उस फ्रेंड से, मैं वो एज इट इज़ इस पर अपलोड करने वाला हूँ। दोनों वीडियोस पाकी टीचर और अपने मैडम सिसिलिया मैडम, उन दोनों की वीडियोस है ये। तो ये दोनों एक ही कंबाइन एक ही वीडियो में मैं बना रहा हूँ और इसे आप सबके लिए लेके आ रहा हूँ।
ये आज के लिए आपके लिए समझ लीजिए कि न्यू ईयर का गिफ्ट है। तो हैप्पी न्यू ईयर टू ऑल द फैमिली मेम्बर्स ऑफ नो आइडिया सर जी, और वो भी जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया है उनके लिए भी ये एक मेरे ख्याल से बहुत बड़ी खुशी की बात होगी कि 50th ईयर अपने स्कूल का सेलिब्रेशन के बाद हमें ये एक वीडियो मिलता है। और लिटरली मतलब पता नहीं कैसे, लेकिन ये वीडियो मुझे मिल गया आप सभी को देने के लिए, और मैं काफ़ी खुश हूँ कि एक बहुत सही टाइम पे ये वीडियो मैं आप तक पहुँचा रहा हूँ। तो बस ज़्यादा मैं आपको और वेट नहीं कराऊंगा, ये वीडियो मैं आपको प्रेजेंट करता हूँ, आप देखिए। और अगर आप उस दिन उस मोमेंट पे थे तो आपको ज़रूर ये अपनी पुरानी याद ज़रूर आएगी, और अगर आपने ये मोमेंट मिस किया हो तो आप डेफिनेटली बहुत खुश हो जाओगे। अगर आप सच्ची में मोमेंट मिस करते हो या आपको ज़रूर याद आता है तो प्लीज़ कमेंट कीजिएगा। और अगर वो जिस पर्सन ने मुझे ये वीडियो दिया था, अगर आप ये वीडियो देख रहे हो तो ज़रूर आप कमेंट कीजिएगा। और 26 जनवरी को इस साल, अभी जो आने वाला 26 जनवरी है, उस दिन मैं फिर से कोशिश करूँगा स्कूल में लाइव जाने के लिए। तो इसी चैनल पे नो आइडिया सर जी पे मैं फिर से 26 जनवरी को लाइव जाने वाला हूँ। तो अगर आप उस दिन आते हो तो ज़रूर मुझे मिलिएगा और हम ज़रूर कुछ बातें शेयर करेंगे, ठीक है। तो बिना वक्त ज़ाया किए लेट्स गेट स्टार्टेड इन द वीडियो। भेटलेले सारे सुरू आणि चांगली वाईट सारीच माणसे, सर्वांनाच माझा नमस्कार। मागे वळून पाहताना मला आठवतं, एका साधारण शेतकरी कुटुंबातली मी मुलगी। वडील त्यावेळचे 7वी पास, आई निरक्षर, पण आमच्या शिक्षणाविषयी फार जागरूक। रात्रंदिवस कष्ट करून गरिबीत राहूनही चांगल्या संस्कारांची आणि शिक्षणाची श्रीमंती मात्र त्यांनी आम्हा 4ही भावंडांना दिली। माझ्या सुखदुःखात सर्व संकटांच्या वेळी माझी पाठराखण करणारे माझे मोठे 3ही भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय, माहेरच्या या साऱ्या पानसरे परिवाराला धन्यवाद। त्यातल्या त्यात मोठा भाऊ, आदर्श मोठा भाऊ कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझा मोठा भाऊ। माझ्या प्रत्येक सुखदुःखात आणि माझ्या संकटाच्या वेळी सदैव माझी पाठराखण करणारा हा माझा मोठा भाऊ। गावावरून काही कारणास्तव जरी ते येऊ शकले नाहीत तरी सुद्धा त्या सर्वांना मला मनापासून थँक्यू म्हणते। अशा रीतीने काल परवाची ही पानसरे मुलगी 7 मे 1981 रोजी विवाह होऊन मी पारखे कुटुंबात आले। श्रीयुत वसंतरावांसारखे प्रेमळ व समजूतदार पती मला मिळालेच, पण आईवडिलांप्रमाणे माया करणारे सासू सासरेही मिळाले। अतिशय समंजसपणे त्यांनी या सुशिक्षित सुनेला, कारण तो काळ सुनांनी नोकरी करण्याचा नव्हता, त्यांनी मला स्वीकारलं। सासरच्या सगळ्याच मंडळींनी मला आपलं मानून प्रेमळ दिलं। अशा आमच्या या पारखी परिवारालाही आज मी धन्यवाद देतो। आणि 11 मे 1981 रोजी या तेरेजाच्या अंगणात मी पाऊल ठेवलं आणि वर्षामागून वर्षे जाताना या तेरेजा परिवारात मी एकरूप होऊन गेलो। या माझ्या परिवाराच्या प्रवासात श्रीयुत अँथोनी सरांनी अगदी सुरुवातीपासूनच माझी सदैव पाठराखण केली। मी न सांगताही माझ्या अडचणी समजून घेऊन मला वेळोवेळी केलेली अनमोल मदत आणि मार्गदर्शनाबद्दल सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद। अशा या प्रेमळ आणि परोपकारी माणसासाठी माझ्या अंतर्मनातून मी एकच म्हणू शकते, देव तुमचं भलं करो, उत्तम आरोग्य सुख समाधान तुम्हाला द्यावं। त्यानंतर येते ती आमची नॅन्सीबाई। खेड्यातून आलेल्या माझ्यासारख्या मुलीला त्यांनी खूप आपलंसं केलं, भरभरून प्रेम दिलं। माझ्या जीवनातील सुखदुःखात त्यांनी मला सदैव समजून घेऊन साथ दिली। आता काही आठवायचं म्हटलं तर खरं तर कधी कधी मस्तपैकी आम्ही रागबी करायचो, एकमेकींशी छानपैकी भांडायचो सुद्धा, पण त्यातही आपुलकी प्रेम आणि हक्कच होता हे मात्र मला नेहमीच जाणवायचं। हारकी संडासला जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं, फोन आल्याबरोबर आम्ही भेटायला गेलो, बोललो काहीच नाही, फक्त डोळ्यातील अश्रूच बोलत होते। आणि त्या क्षणापासून आम्ही एकमेकींचे झालो होतो आणि तेव्हापासूनच जुलिएटा मॅडमशीही तेवढंच आपुलकीचं प्रेमाचं नातं निर्माण झालं। मग शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी त्यांचं नेटकं नियोजन, प्रेमळपण जाणवत गेलं। दोघींचंही कामात झोकून देणं, शिस्तीसाठी जागरूक असणं, वेळ प्रसंगी प्रेमळपणे समजावणं, यामुळे प्रत्येक कार्यक्रमात त्यांना साथ देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवापाड झटणं हे आपोआप घडत गेलं नव्हे,
आम्हीही घडत गेलो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही शिकत गेलो. माझ्यात थोडंफार असलेलं वक्तृत्व त्यांच्यामुळे बहरत गेलं. प्रत्येक काम जबाबदारीने, मग ते दीप प्रज्वलन असो की इतर काही. कमी तिथं आम्ही कार्यक्रम आपला, मग तो यशस्वी करायचा म्हणून मनापासून काम करत गेलो. आणि अर्थात याचं सगळं श्रेय तेरेजाच्या या व्यासपीठाला आणि या दोघींना. सखींनो, तुम्हा दोघींनाही मनापासून धन्यवाद. माझा इंग्रजी माध्यमाचा सगळा स्टाफ, त्यांनी मला खूप समजून उमजून सहकार्य केलं. मी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी आनंदाने पार पाडली. त्यांच्या आणि केवळ त्यांच्याच सहकार्यामुळे मी माझी त्यावेळची प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकले, याची मला नम्रपणे जाणीव आहे. सो सगळ्या तुम्हा टीचर लोकांना मी मनापासून धन्यवाद देते. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण माझ्या मनात तुम्हा प्रत्येकासाठी एक वेगळी अशी जागा आहे. जसं हेलन टीचर, डिसोजा टीचर यांनी नमूद केलंच, पण बाकीचे काही इव्हन एलन टीचरनी, एलन तर एक स्टुडंट आणि स्टुडंट असणे आणि कलीग या दोन्ही भावना तिने अतिशय चांगल्या रीतीने सादर केल्या इथे आपल्या समोर. पण त्याचबरोबर इतर सर्वांनाही माझ्या मनात तेवढं थँक्स टू यू ऑल. आणि इतर कोणत्याही अडलेल्या कामात आमची बर्फाची लादी म्हणजे निळूभाऊ. सहकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे निळूभाऊ. नॅन्सीबाईंसहित सगळ्या स्टाफ मेंबरला आम्हाला मान्य करावं लागेल, कोणतंही काम असो त्यांनी कधी अडू दिलं नाही. बालक, पालक आणि आम्ही सगळे या सगळ्यांसाठी झटणारा फुल टू पॉझिटिव्ह पॅकेज म्हणजे आमचा निळूभाऊ. निळूभाऊ, तुला मनापासून धन्यवाद. आणि इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विजूबाई तर एक अविभाज्य घटक. तिथं सतत कार्यरत असणं की चालत राहणं, तीच जाणे. प्रामाणिकपणा हा कौतुकास्पद. इतर सर्वांनीही मला सतत मदत केली, प्रेम दिलं, त्या तुम्हा सर्वांनाही धन्यवाद. संगणक विभाग कर्मचारी, खास करून रुपाली, शशांक, पवित्रा, सिद्धांत या सर्वांनी वेळोवेळी मौलिक मदत केली. बाळांनो, तुम्हा सर्वांनाही खूप धन्यवाद. आपल्या तेरेजाचे खंदेवीर श्रीयुत फ्लॉइड सर, सेल्विन सर, डॉक्टर क्रिस्टिना. खरं तर सर म्हणणं म्हणजे केवळ फॉर्मॅलिटी, जे त्यांनी मगाशीच प्रूव्ह करून दिलेलं आहे. कारण हे तिघेही माझे विद्यार्थी. आनंद वाटतो मला हे सांगताना. मस्त धमाल बालपण एन्जॉय करता करता आम्ही दिलेले चांगले संस्कारही त्यांनी आत्मसात केले. विनम्रतेने वागण्याचा एक वेगळा वारसा त्यांनी आपल्या आईवडिलांकडून मिळवलेला आहे. मनापासून सर्वांना विश करणं, हसून प्रसन्नपणे बोलणं. क्रिस्टिना तर लांबून पाहिलं तरी जवळ येऊन नमस्कार टीचर म्हटल्याशिवाय आणि 2 शब्द बोलल्याशिवाय कधी पुढे गेली नाही. डाऊन टू अर्थ असणं म्हणजे काय हे या भावंडांकडून शिकावं, असं मी तुम्हा सर्वांसमोर मोठ्या अभिमानाने नमूद करते. फ्लॉइड शिक्षक म्हणून शाळेत आल्यावर तर आम्ही आणखी जवळ आलो. एक तर तो माझा विद्यार्थी, दुसरा म्हणजे केतन तो वर्गमित्र. त्यामुळे मला तो वेगळा कधी वाटलाच नाही. आणि अर्थात त्यानेही माझ्या भावनांचा मान राखून मला नेहमीच आईचा मान दिला. सेल्वीनेही त्याच्या दादाप्रमाणे तेवढ्याच प्रेमाने माझ्याशी वागला. अशा या निर्मळ मनाच्या माझ्या बंटींना खूप खूप शुभाशीर्वाद. आणि तितक्याच निष्पाप, प्रेमळ आणि भाबड्या मनाची डॉला अर्थात बबी, तसेच नववधू म्हणून आपल्या तेरेजा परिवारात आलेले सेनोरिटा. बाळांनो, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभाशीर्वाद. नेहमी असे चांगले वागा, मोठे व्हा, सुखी राहा. आपला प्रमोद सुद्धा अतिशय प्रेमळ, समजूतदार मनाचा माझा वाटतो मुलांना. गेल्या 34 वर्षात इंग्रजी माध्यमातून कितीतरी मुलं शिकून गेली. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला या अमराठी मुलांना मराठी भाषेच्या माध्यमातून काहीतरी देता आले. चांगले विचार, संस्कार त्यांच्यात रुजवता आले आणि या निमित्ताने माय मराठीची सेवा मला करता आली. सो याप्रमाणे मी तुम्हा सर्वांची ऋणी आहे. आणि या वाटेवर एक से बढ़कर एक गुणी व हुशार मुले मला विद्यार्थी म्हणून लाभले. खरं तर मुलांनो, तुम्ही हिरे होतात म्हणून आम्ही तुम्हाला पैलू पाडू शकलो. सो चिल्ड्रन, यू आर देअर, सो वी आर समथिंग, अदरवाइज नथिंग. सो आय एम ग्रेटफुल टू यू ऑल माय एक्स स्टुडंट्स. केवळ तुमच्यामुळेच आम्ही टीचर म्हणून आहोत. जिथे कुठे कुठे आज माझे विद्यार्थी असतील त्या सर्वांना मी आज स्मरणपूर्वक आणि मनापासून शुभाशीर्वाद देते. यशस्वी व्हा, सुखी व्हा, शुभम भव. यानंतर सतत माझ्या भल्याचा विचार करणाऱ्या माझ्या भावाने म्हणजे श्रीयुत अँथोनी सरांनी
1 जून 2015ला स्वतः सगळी जबाबदारी घेऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून पुन्हा एकदा उंच भरारी घेण्याची संधी देऊन आपल्याच संस्थेच्या मराठी माध्यमात मुख्याध्यापिका म्हणून पदोन्नती दिली. तिथेही अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरं जात मी माझ्या भोवतीप्रमाणे चांगल्यातलं चांगलं काम जबाबदारीने व झोकून देऊन पार पाडू शकले. सर, केवळ तुमच्या पाठिंब्यामुळे मला या सगळ्या अनुभवांना आणि आव्हानांना सामोरं जाता आलं. मग सुरुवातीपासूनच शालेय स्पर्धा, LOR विज्ञान प्रदर्शन, नृत्य स्पर्धा, त्यातला पहिला क्रमांक, दणदणीत वार्षिक स्नेहसंमेलन आणि खणखणीत 100% रिझल्ट, या प्रत्येक वेळी तुमच्याकडून मिळालेलं प्रोत्साहन मला बळ देत गेलं. सर, या सगळ्या सहकार्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद. बाकी शब्द माझ्याकडे नाही आहेत. अर्थात या सगळ्या याच्यात आपल्या मराठी माध्यमाच्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून साथ दिली. तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण हे यश मिळवू शकतो. त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. दिलेली सगळी कामे तुम्ही सर्वांनी खरोखर आनंदाने पार पाडलीत आणि चांगल्या रीतीने मला सहकार्य केलं आणि माझ्या हातून ही कामं तुम्ही करून घेतली. आणि शिवाय त्याचबरोबर जाता जाता दोन्ही विभागांचा 100% रिझल्ट लागून सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि तुम्हा शिक्षकांनी आम्हाला छानसं रिटर्न गिफ्ट दिले असं नॅन्सी मॅडमांनी आमचं तुम्हाला सांगणं आहे. थँक्स फॉर दॅट. मराठी माध्यमातील मुले अगोदर थोडी बावरलेली, कोण ह्या मॅडम आल्यात बरं, कोण बरं आहेत त्या, पण नंतर आमच्यात छान जवळीक निर्माण झाली आणि मुलं ही मुलंच असतात याची प्रचिती मला आली. थोडंसं त्यांचं भावविश्व समजून घेऊन प्रेमाने वागलं की ती लगेच आपली होतात. तशी ही मुले ही पटकन माझी झाली. मुलांनो, तुम्हालाही धन्यवाद आणि शुभाशीर्वाद. त्याचबरोबर इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ पेप्सी, इतर सर्व शिक्षक, मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंदा अहिनवे आणि त्यांचे सर्व शिक्षक, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ जुलिएटा मॅडम, त्यांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. अनेकदा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकमेकांच्या सहवासात येत असतो. वेळोवेळी आपणा सर्वांकडून मिळणारी निर्मळ प्रशंसा मला पुढील कामासाठी प्रेरणा देत असेल. सो तुम्हा सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात शेवटी माझी गुणी मुले आशिष व केतन या दोघांनीही माझ्या या प्रवासात मला समंजस साथ दिली. त्या काळात नोकरी करणारी आई ही फार दुर्मिळ गोष्ट होती. मुलींना मुळात तर शिक्षण मिळणं हीच फार दुरापास्त गोष्ट होती. पण माझ्या केवळ आईवडिलांच्या आशीर्वादामुळं आज मी इथे उभी आहे हे मला पुन्हा नमूद करावं असं वाटतं. तर अशा ह्या नोकरी करणाऱ्या आईला त्यांनी समजून घेतलं, कधी उगाचे हट्ट केले नाही, आपापल्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडल्या. बाळांनो, धन्यवाद. आणि श्रीयुत वसंतरावांच्या समजूतदार साथीशिवाय तर मी काहीही करू शकले नसते. काळाच्या 4 पावले पुढे राहून त्यांनी माझ्या वाटचालीत सावलीसारखी सोबत गेली, प्रेरणा दिली. माझ्या घडण्याला, मोठं होण्याला त्यांनी निर्मळ व निकोप मनाने साथ दिली. म्हणून मी पुढे जाऊ शकले, जीवनात चांगलं काहीतरी करू शकले. सो पती, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून वसंतराव, मला खूप सारे धन्यवाद. नंतरचे नवीन सभासद माझी सून अनुजा, गोडुली सांडुली माझी नात भया यांच्या येण्याने माझे जीवन परिपूर्ण झालं. तुम्हालाही धन्यवाद. आज 35 वर्षानंतर या तेरेजाच्या अंगणातून बाहेर जाताना पुन्हा एकदा सासरी निघालेल्या माहेरवाशिनीसाठी एका डोळ्यात आसू, एका डोळ्यात हसू अशी ही अवस्था. आणि तरीही मन मात्र म्हणते, आपल्या या माहेराची म्हणजे या संपूर्ण तेरेजा परिवाराची भविष्यात चांगली भरभराट होऊ दे अशी प्रार्थना मी करते. आजवर मला जमली तेवढी सेवा मी केली ती गोड मानून घ्या. चुकलं मागलं असेल तर या वेड्या कोकराला मोठ्या मनाने माफ करा. शेवटी नव्या पिढीसाठी संदेश, बाळांनो, हा तेरेजाचा वटवृक्ष आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. छान जपा, सांभाळा, काळजी घ्या. शुभम भव. आमच्या दोघींसाठी तुम्ही एवढा छान समारंभ केलात, आम्ही कृतकृत्य झालो.
कोणताही राजकारण किंवा दुष्ट विचार नसलेल्या निर्मळ मनाच्या अनेकांनी तुम्हाला सहकार्य केलं आणि सर्वात मोठं गिफ्ट आज तुम्ही आम्हाला दिलंय, त्याबद्दल फ्लाइट सर, सेल्विन सर आणि त्यांच्या सर्व मेहनती आणि चांगल्या मनाच्या सहकार्यांचे शतशः आभार आणि धन्यवाद. शेवटी एका छोट्याशा कवितेतील माझा जीवनपट. खेड्यातलं मस्त रम्य बालपण, हिरव्यागार शेता शिवारात बागडणारं, झाडारोपात रंगणारं, हिरव्यागार शेता शिवारात बागडणारं, झाडारोपात रंगणारं, आणि अचानक वर्ड्सवरच्या डॅफोडिल सारखं एक दिवस सशाच्या काळजाने थरथरत्या पावलाने पहिलं पाऊल पडलं तेरेजाच्या अंगणात. मन कोकरासारखं बावरलं, पण वसंताने सावरलं. नॅन्सीबाईं सरांनी प्रेमाने हाकारलं. हळूहळू मन रमू लागलं. जीवनाच्या वाटेवरच्या सगळ्या अनुभवांना सामोरं जाऊ लागलं. हळूहळू मन रमू लागलं. जीवनाच्या वाटेवरच्या साऱ्या अनुभवांना सामोरं जाऊ लागलं. या वाटेवर कधी मस्त हिरवळ तर कधी ओसाड माळरान. या जीवनाच्या वाटेवर कधी मस्त हिरवळ तर कधी ओसाड माळरान. कधी गर्द सावली तर कधी कडाक्याचं ऊन. सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरून जाताना कळून चुकलं. जीवनाचे हे बरे वाईट अनुभव आपले आपणच अनुभवायचे असतात, कारण अनुभव कधी दुकानात मिळत नसतात. जीवनाच्या वाटेवर चालताना हे कळून चुकलं की हे बरे वाईट अनुभव आपले आपणच अनुभवायचे असतात, कारण अनुभव कधी दुकानात मिळत नसतात, विकत मिळत नसतात. तेच अनुभव गुरु बनून मार्गदर्शक झाले आणि जीवन सुखदुःखाने समृद्ध करीत गेले. दॅट इज व्हॉट आय एम टुडे. सो धन्यवाद अँड थँक्स टू यू ऑल. थँक्यू. Respected sir, Parke teacher, all the members in the dais and Parke family, all the staff members of pre-primary, primary, secondary, English and Marathi medium, teaching, non-teaching staff, my ex-students present over here, gives me a broad smile on my face. And that is 92-93 batch, and I think the present 15 and 16 batch also is going to follow their steps. I feel that because their presence, I can feel that they are also having the same feelings for this school. So I'm very happy to see you all here. To begin with, I don't know where to start, but to begin with, I would like to tell you the story of my life by thanking my parents first. My papa gave me education and made me liable in life. He trusted me with the financial responsibilities very early in life. He taught me to deal with situations in everyday life. My mother gifted me the art of cooking, with which I would win everybody's heart after my marriage. My in-laws inspired me to study further even after my marriage. And I completed my B.Ed and I tried my M.Ed also halfway. My father-in-law entrusted me with the responsibilities of the school, which I always tried to fulfill, and today I feel I have fulfilled his dream. My mother-in-law was always there for me. She brought up my children, and when I was busy working out to fulfill my father-in-law's dreams, I didn't have to worry about them, as they were under the rightful guidance. And later on, Balirawaji took up the responsibilities of looking after my children and my house. She was our family. My husband, a manager,
has played a very important role in my life. His unending support, guidance, love and care always helped me to shoulder my responsibilities and nurture my goals. And because of all of them, my parents, my in-laws and my husband and my children, today you can see what I am. I joined the school in 1979 before my marriage in primary section, and then soon after getting married in 1980 I joined B.Ed and completed my B.Ed and in 1981, and I joined the English secondary section in 1981. I worked as an assistant teacher, supervisor and then settled as a principal for 30 years. I would also like to tell you, I had my good colleagues. I had, and in future also they'll remain the same. Good colleagues who always supported me, stood by me over the years to mold this school as it is today. And this year's was the best gift before retirement, 100% result. In my early years, I had to work very hard in instilling discipline in the children, and slowly the changes began to appear in everything: uniform, mannerism, language, and above all the result. We have been maintaining our 10% result since the time when no other school in our area would have even thought of achieving it. I never thought about my children nor my family, but thought about my school first. And to tell you all, today I am retiring as a principal. But as you all know, school is my life. As one cannot live without air, I cannot live without the school. So you will be finding me coming to school. My sincere thanks to our manager, my husband, for standing behind me all throughout my journey. He was never in the front. All what I could do, I could achieve my goals. I want to do this, I want to do that. He go ahead. And it was his trust, my father-in-law's trust and his trust which enabled me to achieve success. And today I feel very proud that what was their dream, what was my father-in-law's dream, at least to some extent I am able to fulfill that dream. I remember his... सो फ्रेंड्स, कैसा लगा ये आपको वीडियो ज़रूर बताइए मुझे कमेंट सेक्शन में, और अगर आपके और भी कोई सजेशंस है तो उसे भी आप कमेंट सेक्शन में मेंशन कर सकते हैं। राजस्थान की वीडियो और बाल सप्ताह की वीडियो आने वाले हैं, तो प्लीज़ आप थोड़ा सा बेयर कीजिए। एक बार राजस्थान ट्रिप का वीडियो अगर आपको दे देता हूं तो उसके बाद मैं तुरंत बाल सप्ताह की वीडियोस भी अपलोड करने स्टार्ट कर दूंगा।
मैं ज़रूर कोशिश करूँगा कि इसी मंथ के अंदर राजस्थान ट्रिप के और बाल सप्ताह के वीडियो जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी आपको दे दूँ। मेरे खुद के पर्सनल भी कुछ फैमिली फंक्शंस हैं इस साल, तो मैं उसमें भी बिज़ी रहूँगा, बट फिर भी मैं देखता हूँ मैं जितना टाइम अगर हो सके उतना टाइम डेफिनेटली इस चैनल को दूंगा। वीडियोस एडिट करने से लेकर जो भी है और आपको शेयर करने से लेकर मैं लाइव स्ट्रीमिंग का मैं सब चीज़ अरेंज करूँगा और आप तक वो वीडियो ज़रूर प्रेजेंट करूँगा। और बस इतना ही। तो अगर आपको ये चैनल अच्छा लगा तो प्लीज़ सब्सक्राइब कर दीजिएगा, और जिन्होंने अभी ये सब्सक्राइब किया है चैनल उन सभी का बहुत 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 धन्यवाद कि आपने इतने प्यार से और मतलब मुझ पे जो विश्वास दिखाया है इस चैनल को सब्सक्राइब करके। लिटरली मैं बहुत खुश होता हूँ कि आज भी आप वो वीडियोस पसंद करते हैं देखने के लिए एवरी डे। मतलब मैं अभी तक वीडियोस मतलब जब से मैं तेरेसा हाई स्कूल का जो लाइव था उसके बाद शायद मैंने राजस्थान ट्रिप का वीडियो एक लाइव किया था, उसके बाद ऑलमोस्ट हफ्ता 2 हफ्ता हो गया कोई वीडियो अपलोड नहीं किए हैं, लेकिन आप अभी भी चैनल को विजिट करते हैं और वीडियोस देखते हैं और जो आप मुझ पे ये प्यार बरसा रहे हैं, लिटरली मैं बहुत 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 खुश हो जाता हूँ ये सब देख के। और ये मुझे एक मोटिवेट करता है कि नहीं मुझे और वीडियोस बनाने हैं, क्योंकि ये मेरे फैमिली मेम्बर हैं, ये देख रहे हैं, वेट कर रहे हैं कि मैं और क्या नया वीडियो लेके आ सकता हूँ स्कूल से। तो डेफिनेटली मैं जितना हो सके मुझसे मैं आपके लिए ज़रूर कोई ना कोई एक या दूसरा वीडियो ज़रूर लेके आया करूँगा, ठीक है। तो बस इतना ही। अभी नेक्स्ट वीडियो आपको मिल जाएगा राजस्थान ट्रिप का। अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इस चैनल को अभी तक सब्सक्राइब कर दीजिएगा, और अगर आपको कोई कमेंट हो तो कमेंट बॉक्स में शेयर कीजिएगा। अगर ये वीडियो आपको पसंद आता है तो इस वीडियो को आप शेयर कर सकते हैं व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, जहाँ चाहिए वहाँ पे। और अगर ये वीडियो आपको अच्छा लगता है तो प्लीज़ ज़रूर एक लाइक कर दीजिएगा। तब तक के लिए धन्यवाद। स्टे कनेक्टेड।